लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। अरे वा, शिवाजी महाराजांची राखी। वाव, अरे वा, छान सुंदर आहे। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा नाही, बस एवढे किती झाले? प्रत्येक पालकांनी आपल्या मुला-मुलींना स्वतःची रक्षा करण्याची शिकवण द्यावी, असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांनी केले असून कोपरगावचा प्रत्येक भाऊ व प्रत्येक बहीण एकमेकांची रक्षा करून कोपरगाव तालुक्याला पुढे घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत कोपरगावच्या बाजारपेठेचे भरभराटीसाठी ऑनलाईन खरेदीला टाळून आपल्या स्थानिक बाजारपेठेतूनच राख्यांसह इतर सर्व वस्तू घ्याव्या, असे आवाहन यावेळी चैतालीताई काळे यांनी शहरातील स्थानिक बाजारपेठेतून रक्षाबंधन सणासाठी लागणाऱ्या राख्या व इतर वस्तू खरेदी करताना नागरिकांना केले आहे। रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणांमध्ये साजरा करण्यात येतो। भावा बहिणीचा स्नेह, प्रेम, आदर व उत्सव अशा मिश्र भावनांचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो। रक्षाबंधन सणानिमित्ताने जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांनी मुलगा आयांश काळे याच्यासह कोपरगाव बाजारपेठेतील राखी स्टॉलसह इतर अनेक वस्तूच्या स्टॉलला भेटी देत दुकानदारांशी, नागरिकांशी संवाद साधत राख्या व रक्षाबंधन सणासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली आहे। ऑनलाईन खरेदी टाळून आपल्या स्थानिक बाजारपेठेत राख्यासह इतर वस्तू खरेदी करा, असे आवाहन चैतालीताई काळे यांनी केले असून प्रत्येक पालकांनी आपल्या मुला-मुलींना स्वतःची रक्षा करण्याची शिकवण द्यावी व प्रत्येक भाऊ व प्रत्येक बहीण एकमेकांची रक्षा करून कोपरगाव तालुक्याला पुढे घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। यावेळी त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या। येणाऱ्या सोमवारी म्हणजे आता परवा दिवशीच रक्षाबंधनचा कार्यक्रम आपल्या पूर्ण देशभरात आपण सर्वजण साजरी करणार आहोत। तर दरवर्षीप्रमाणे हेतू एकच असतो की आपल्या कोपरगावमधूनच आपण सर्वांनी खरेदी करावी व त्याचसाठीच आज ॲक्च्युली आयन्सचा हट्ट होता की मला देखील जाऊन रक्षाबंधनमध्ये कोणत्या कोणत्या नवीन राख्या आल्या आहेत, तर खूप सुंदर अशा राख्या नवीन पद्धतीच्या आपल्या कोपरगावमध्ये या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे आणि सर्वच महिलांना विनंती करेल की आपण सर्वांनी येऊन इथूनच खरं तर आपल्या राख्या घेतल्या पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे की रक्षाबंधन आपण हा कार्यक्रम म्हणजे या सणाला आपण असं नाव सर्वजण ओळखतो, तर मला या दिवशी खरं तर प्रत्येक महिलेला आणि त्याचबरोबर प्रत्येक कोपरगावच्या नागरिकांना एकच संदेश देऊ वाटतो की प्रत्येकाने आपली रक्षा ही खरोखर आज जे आपण देशामध्ये बघतो, जगामध्ये बघतो, तर हे खूप दुर्दैवी आहे। आणि मी एवढंच म्हणेल की कोपरगावमध्ये आपल्या प्रत्येक महिलेने आपल्या मुलांना, मुलींना खरं तर स्वतःची रक्षा करायची आणि मुलांना स्पेशली शिकवलं पाहिजे आपण प्रत्येकानेच, की ज्या पद्धतीने म्हटलं जातं की मुलींना एक अशी म्हण आहे की 7 वाजल्याच्या आत घरात घेतलं पाहिजे, त्याच पद्धतीने मुलांना देखील 7च्या आत घरात घेतलं पाहिजे आणि हे वळण आपण लहानपणापासूनच लावलं पाहिजे। आणि मला असं पूर्णपणे माहीत आहे की कोपरगावातील आपले सर्व नागरिक हे सुज्ञ आहेत आणि नक्कीच सर्वजण आपापली सुरक्षा घेतील आणि प्रत्येकजण भावानी व बहिणींनी प्रत्येकजण एकमेकांची रक्षा करेल व कोपरगावला पुढे घेऊन जाऊ, एवढंच मी तर बोलेल। धन्यवाद।